लग्नानंतर होईलच प्रेम. प्रोमो अपडेट 17 एप्रिल. घराच्या हॉलमध्ये पार्थ आणि वसुंधरा समोर उभे असतानाच काव्या अचानक रम्याकडे जाते आणि सर्वांच्या समोर तिच्या कानशिलात एक सणसणीत चपराक लगावते. रम्यासह तिथे उभे असलेले पार्थ आणि वसुंधराही हे पाहून थक्क होतात. काव्या रागात रम्याला म्हणते, ही चपराक त्या जुन्या काव्याकडून आहे, जिला तू आजवर साध्या भोळ्या समजुतीखाली झुलवत ठेवलं होतंस. आता जुनी काव्या राहिली नाहीये, हे लक्षात ठेव. अपमानित होऊनही रम्या पुन्हा वरचढ होण्याचा प्रयत्न करते. ती काव्याला डिवचत म्हणते, एक कानाखाली मारून काय होणार? ही जुनी काव्या तरीही आपली इच्छा नसताना या बाळाला जन्म देणार आहे का? त्यावर काव्या अत्यंत खंबीरपणे तिला उत्तर देते, त्याची चिंता तू करू नकोस रम्या. यापुढे आमच्या आयुष्यात लुडबुड करणं थांब. माझ्यापासून आणि आमच्या बाळापासून कायम लांब राहायचं. आमचं बाळ हे शब्द काव्याच्या तोंडून ऐकताच पार्थच्या आनंदाला पारावार उरत नाही. तो गहीवरून काव्याला विचारतो, आमचं बाळ? काव्या, याचा अर्थ तू या बाळाचा स्वीकार केलायस? तू फायनली बाळाला जन्म देण्यासाठी तयार झालीयस? काव्याच्या या एका निर्णयाने आता कथेला कोणतं नवीन वळण मिळणार हे पाहणं रंजक ठरेल. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.